नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. इंग्लिशचा पेपर एकदम सोप्पा गेला, बरोबर. मराठीचा तर सोप्पा गेलाच होता, आज इंग्लिशचा पण सोप्पा गेला. आता पुढचा पेपर म्हणजे आपली शेवटची लँग्वेज हिंदी. 2 पेपर सोपे गेले, मग आता हिंदीलासुद्धा आपल्याला 70+ घेऊन जायचं आहे. जर 3ही लँग्वेज आपल्या 70+ गेल्या तर 90+चं जे मिशन आहे ते प्रत्येक स्टुडंट सहज अचीव करू शकतो. मग आता हिंदीला 70+ कसं न्यायचं नीट समजून घेऊ. कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्यात सगळं काही डिटेलमध्ये नीट समजून घेऊया. करायचं मग सुरुवात. चलो बघा, सुरुवातीला पेपर पॅटर्न म्हणजे आपले नक्की मार्क कुठं हक्काचे आहेत ते समजून येतील. कुठले प्रश्न इझी आहेत, कुठल्या प्रश्नांचं प्रिपरेशन आपण एकदम इझिली करू शकतो, सगळं काही व्यवस्थित समजून येईल. बघा, पहिला विभाग गद्य विभाग, एकूण 20 गुणांसाठी. त्याच्यामध्ये पहिले 2 उतारे म्हणजे पठित गद्य, पुस्तकातले 2 उतारे असणार आहेत. 1 उतारा 8 मार्कांचा, असे झाले 16 गुण. मग आता प्रश्न कसे येतील ते बघा. प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा आकलनकृती असणारे 2-2 गुणांसाठी. त्यामध्ये प्रश्न कुठले असतील तर उत्तर लिखिए, आकृती में लिखिए, कृती पूर्ण कीजिए. मग थोडक्यात काय, अशा डायग्रामच्या फॉर्ममध्ये तुम्हाला क्वेश्चन येतील, टेबलच्या फॉर्ममध्ये तुम्हाला क्वेश्चन येतील. उतारा नीट वाचायचा, समजून घ्यायचा, म्हणजे आकलन करून घ्यायचा आणि मग हे 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची. त्यानंतर प्रश्न तिसरा शब्दसंपदा. ह्याच्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन, विलोम, शब्दयुग्म यांसारखे शब्दसंपदेवर आधारित जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला प्रश्न तिसऱ्यामध्ये दिसून येतील. नंतर प्रश्न तिसरा आपले विचार, पर्सनल रिस्पॉन्स. परत हेही आपल्याला 2 गुणांसाठी येणारे, दोन्ही उतारांमध्ये असणारे. असे झाले दोन्ही उतारांचे प्रश्न, एकूण 16 गुणांसाठी. नंतर पुढे येतो अपठित उतारा. एकच उतारा असणारे, पुस्तकाबाहेरचा असतो, 4 गुणांसाठी येतो, खूप सिंपल असतो आणि हे जे मार्क तर आपल्याला भेटलेच पाहिजेत. त्यामध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा आकलनकृती असणारे 2-2 गुणांसाठी. उत्तर लिखिए, आकृती में लिखिए, कृती पूर्ण कीजिए. म्हणजे वरती जे प्रश्नांचे प्रकार होते ना, अगदी सेम प्रकार आपल्याला ह्या ठिकाणी पण दिसतील. आता महत्त्वाची गोष्ट आणि प्लस पॉईंट काय, या ठिकाणी आपले विचार असा प्रश्न पडत नाही. म्हणजे या 2 प्रश्नांचे 4 मार्क तर आपल्याला भेटलेच पाहिजेत. समजलं नक्की. चलो आता पुढचा विभाग येतो पद्य विभाग. पद्य विभागसुद्धा सिंपल आहे. ह्याच्यामध्ये 2 कविता दिलेल्या असतील, 2 कवितांवरती प्रश्न उत्तर असणार आहेत. 1 कविता 6 गुणांसाठी. आता प्रश्न कुठले पडतात ते बघा. आकलनकृती 2 गुणांसाठी, ज्याच्यामध्ये उत्तर लिखिए, आकृती में लिखिए, कृती पूर्ण कीजिए असे प्रश्न आले. त्यानंतर शब्दसंपदा म्हणजे कवितेवरील आधारित शब्दसंपदा असणार आहे. मग त्यात काय काय असेल, समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन, विलोम, शब्दयुग्म, शब्द के अर्थ, उपसर्ग आणि प्रत्यय शब्द यांसारखे प्रश्न दिसून येतील. नंतर कवितेतल्याच 2 पंक्ती असतील ज्यांचा सरळ अर्थ लिहायचा आहे, 2 गुणांसाठी 1 प्रश्न. असे झाले 3 प्रश्न, प्रत्येकी 2-2 गुणांचे. 2 कविता, एकूण गुण किती झाले, 12 गुण झाले. समजले दोन्ही विभाग. आता पुढचा विभाग पूरक पठण. सगळ्यात सोपा विभाग, सगळ्यात. आणि हे जे 8 मार्क तर आपल्या हक्काचेच आहेत. 2 उतारे असणार आहेत पूरक पठणातले, म्हणजेच पठित गद्यांश असणारे. 1 उतारा 4 गुणांसाठी, 2 उतारे 8 गुणांसाठी. कळलं नक्की. आता प्रश्न कुठले येतील, परत सेम आकलनकृती, जे वरती प्रश्न प्रकार होते तेच, 2 गुणांसाठी आणि आपले विचार 2 गुणांसाठी. समजलं नक्की, क्लिअर झालं, प्रश्न प्रकार कळले. आता पुढचा विभाग सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, भाषा अध्ययन आणि व्याकरण, एकूण 14 गुणांसाठी. आणि हिंदीचं व्याकरण इतकं सोपं आहे ना, 1-1 मार्कांसाठी प्रश्न पडतात बघा. शब्द का भेद 1 मार्कांसाठी, अव्यय का वाक्य में प्रयोग 1 मार्कांसाठी, संधी 1 मार्कांसाठी, सहाय्यक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए 1 गुणांसाठी, निम्नलिखित क्रिया के प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक क्रिया रूप लिखिए 1 गुणांसाठी. त्यानंतर मुहावरे म्हणजे अर्थ आणि नंतर वाक्यात प्रयोग असा 1 प्रश्न येतो, किंवा मुहावरे दिले असतील, 1 वाक्य दिलेलं असेल त्यातला मुहावरा रिप्लेस करायचा असा 1 प्रश्न असेल 1 गुणांसाठी. त्यानंतर कारक 1 गुणांसाठी, विरामचिन्ह का प्रयोग 1 गुणांसाठी, कालपरिवर्तन 2 गुणांसाठी. नंतर वाक्यावरती 2 प्रश्न असतात बघा. 1 रचना के आधार पर वाक्य का भेद पहचानो 1 गुणांसाठी. नंतर वाक्य का कोष्टक में दिए गए सूचनानुसार परिवर्तन कीजिए, म्हणजे थोडक्यात काय, वाक्याचं परिवर्तन करायचं 1 गुणांसाठी. नंतर शेवटचा प्रश्न वाक्य शुद्ध करके लिखो 2 गुणांसाठी. टेन्शन घेऊ नका, हे सगळे प्रकार
वन बाय वन व्यवस्थित आपण समजून घेऊ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हे 14 मार्क तर तुम्हाला मिळालेच पाहिजेत, ह्याचं काही टेन्शन घेऊ नका. हे सगळं आपण मराठी इंग्लिश जसं केलं ना त्याचप्रमाणे हिंदीचं व्याकरणसुद्धा आपण पक्कं करायचं आणि हे 14 गुण तर मिळवायचे म्हणजे मिळवायचेच. कळलं? नक्की समजलं? चलो आता पुढचा विभाग रचना विभाग, ज्याला उपयोजित लेखन म्हणलं जातं. एकूण 26 गुणांसाठी बघा, म्हणजे 3 लँग्वेजमध्ये सगळ्यात जास्त उपयोजित लेखनाला मार्क कुठे असतील तर ते आहेत हिंदीमध्ये. आणि हे मार्क तर आपल्याला मिळालेच पाहिजेत. आता याच्यामध्ये प्रश्न 5वा अ, आ आणि ई असणार आहे. पहिल्या अ मध्ये 2 प्रश्न असतील. पत्रलेखन, औपचारिक पत्र, ज्याच्यामध्ये मागणीपत्र किंवा विनंतीपत्र असेल. त्यानंतर अनौपचारिक पत्र. पेपरमध्ये तर आपण औपचारिकच लिहिणारे, फॉर्मॅट एकदम सिम्पल असतो. मराठी आणि इंग्लिशच्या तुलनेत कमी लिहावं लागतं. त्यानंतर गद्य आकलन, प्रश्न निर्मिती करायची आहे 4 गुणांसाठी. 4 गुण तर फिक्स झाले, बरोबर. खूप सिम्पल आहे आणि हे 4 गुण तर प्रत्येक स्टुडंटला मिळालेच पाहिजेत. म्हणजे बघा हिंदीचा पेपर किती सोपा असणार आहे. 2 लँग्वेज तर झाल्या, आता ही 3री लँग्वेज, ह्याला पण 70+ घेऊन जायचं आहे. कुठल्या कुठल्या क्वेश्चनचे मार्क हक्काचे आहेत हे समजतं आहे नक्की. चलो आता पुढचा प्रश्न 5वा आ. ह्याच्यामध्ये वृत्तांत किंवा कहाणी. वृत्तांत लेखन लिहा, एकदम सिम्पल फॉर्मॅट आहे, पटकन लिहून होऊन जाईल. एकूण 5 गुणांसाठी. त्यानंतर विज्ञापन लेखन 5 गुणांसाठी. म्हणजे हे 5 आणि हे वरचे 4 हे तर फ्रीवाले मार्क्स झाले, हे तर भेटलेच पाहिजेत. कळलं नक्की? त्यानंतर निबंध लेखन एकूण 7 गुणांसाठी. निबंध लेखनाचा पण व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये आपण सगळे टॉपिक डिस्कस करूया. म्हणजे उपयोजित लेखनाचे जे 26 गुण आहेत ते प्रत्येक स्टुडंटला नक्की भेटतील, नो डाऊट. कळलं नक्की? चलो आता 70+ आणण्यासाठी काय काय करायचं आहे ते समजून घेऊ. बघा टेक्स्टबुक अंडरस्टँडिंगवरती 40 गुण आहेत. आता 40 गुण कसे ते दाखवतो. बघा परत एकदा बघा. पूरक पठण किती होते 8, टेक्स्टबुकमधलं असणारे. पद्य किती होते 12, 20 झाले. त्यानंतर हे 20 किती झाले 40. आता अपठित गद्य ते सिम्पलच आहे ना, म्हणजे अराऊंड 40 मार्क्स म्हणजे 50% जो पेपर असणार आहे हा टेक्स्टबुक बेस असणार आहे. म्हणजे टेक्स्टबुक रीड करणं किती इम्पॉर्टंट आहे हे समजलं. त्यानंतर व्याकरण आणि उपयोजित लेखन 40 गुणांसाठी. हे मार्क तर हक्काचेच आहेत आणि व्याकरणातले 14 ते 14 भेटलेच पाहिजेत. सगळे PYQ घेतो, अजिबात टेन्शन घेऊ नका. तेच प्रश्न पडतील आणि हे 14 मार्क कन्फर्म होऊन जातील. त्यानंतर प्रश्ननिर्मिती आणि विज्ञापन, जे वरती बोललो 9 मार्क फ्रीवाले मार्क आहेत. फ्रीवाले म्हणजे 80 पैकी हे 9 तर आपल्याला फ्रीजवाले झाले. म्हणजे पेपर आपला 71 आउट ऑफ असेल. कळलं नक्की? त्यानंतर प्रत्येक विभाग जसं मराठी इंग्लिशला केलं त्याचप्रमाणे आपल्याला सेपरेट प्रिपेअर करावं लागेल. प्रत्येक विभाग जर पक्का झाला तर पूर्ण पेपर पक्का होऊन जाईल. डन. आता ह्याच व्हिडिओमध्ये गद्य, पद्य आणि पूरक पठण यांचं प्रिपरेशन कसं करताल ते नीट समजून घ्या. बघा गद्य, पद्य, पूरक पठण यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असणार आहे तर पुस्तक. त्यामुळं पुस्तकातला प्रत्येक धडा नीट समजून घ्या. मी पूर्ण वाचा असं म्हणत नाही आहे, पण ॲटलिस्ट त्या धड्यामध्ये काय दिलं आहे हे जर समजलं आणि धड्याखालची जर तुम्ही प्रश्न उत्तरं धड्यामध्ये शोधून ठेवली तर एक्झाममध्ये वेळ खूप कमी लागेल. कळलं? आणि ॲक्युरसी वाढेल. नंतर कविता, कवितेचा अर्थ, कवितेतला प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. कवितेखालील प्रश्न उत्तरं कृती सोडून बघा. पुन्हा तीच गोष्ट होणार, पेपरमध्ये वेळ कमी लागणार. कळलं नक्की? नंतर 2023 ते 2025चे सगळे पेपर ॲपवरती अवेलेबल आहेत. ॲप डाउनलोड करा, ते पेपर्स घ्या आणि व्यवस्थित प्रिपरेशनला सुरुवात करा. त्यानंतर महत्त्वाची टीप बघा, कमीत कमी 10 उतारे, 8 कविता जर झाल्या तर ह्या तिघांचे जे 40 गुण आहेत ते पक्केच समजून चाला. कळलं नक्की? नंतर पूरक पठणलासुद्धा या दोघांचा जो काही प्लॅन होता सेम इम्प्लिमेंट करा. वाचा, प्रश्न उत्तरं शोधा, मार्क कन्फर्म करून घ्या. आता 40 गुणांचा प्रश्न आहे, बरोबर का नाही? म्हणजे 50%. जेवढा जास्त सराव करताल ना तेवढे जास्त मार्क येतील. त्यामुळं सराव हा जास्तच झाला पाहिजे. जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढे जास्त मार्क. डन. समजलं नक्की? आता एक महत्त्वाचा प्रश्न असतो की आपले विचार लिहिताना जरा प्रॉब्लेम येतो ना. टेन्शन नॉट, सगळं काही घेऊया. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण आपले विचार कसं लिहिलं गेलं पाहिजे,
प्रिव्हियस इयरला आलेले सगळे PYQ बघूया, म्हणजे ह्याचे मार्कसुद्धा आपले कन्फर्म होऊन जातील. कळलं नक्की? शुअर. आता उपयोजित लेखनामध्ये कुठले प्रश्न लिहायचे म्हणजे मार्क पक्के होतील? पत्रलेखन औपचारिक लिहा, सिंपल असतं, पटकन होऊन जाईल, फॉर्मॅट एकदम साधा आहे. त्यानंतर गद्य आकलन फ्रीवाले मार्क्स आहेत, विज्ञापन लेखन फ्रीवाले मार्क्स आहेत. कहाणी आणि वृत्तांत यांच्यापैकी वृत्तांत लिहिणं एकदम सोपं आहे. निबंध लेखन तर कंपल्सरीच आहे. त्यामुळे हेच 5 प्रश्न जर आपण सोडवले तर उपयोजित लेखनाचे जे 26 गुण आहेत ते पैकीच्या पैकीच येतील. कळलं? नक्की समजलं? चलो, मग आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये काय काय असेल ते बघा. सगळ्यात पहिलं तर आपले विचार ह्याच्यावरती व्हिडिओ येऊन जाईल. सगळे PYQ आपण डिस्कस करूया, म्हणजे उत्तर कसं लिहायचं ते तुम्हाला सिस्टमॅटिक वेमध्ये समजून येईल. सोबत व्याकरणाचे पण व्हिडिओज येतील, ते 14 मार्कसुद्धा आपल्याला पक्के करायचे आहेत. उपयोजित लेखनाचे सुद्धा व्हिडिओ येतील. प्रत्येक सेक्शनवरती इंडिव्हिज्युअल व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये सगळे PYQ असणार आहेत. ते सगळे व्हिडिओज नीट बघून घेताल म्हणजेच हिंदीलासुद्धा आपण 70+ नक्कीच घेऊन जाऊ. कळलं? नक्की समजलं? प्रिपरेशन प्लॅन कसा असणार आहे ओव्हरऑल कळलं? नेक्स्ट व्हिडिओज कुठले येणार आहेत नक्की समजून आलं? चलो, आता 2 लढाई तर जिंकल्या, तिसरी लढाई आहे आणि ती पण जिंकायची आहे. तयारी एकदम जोरात ठेवा. स्टडी मटेरियल, व्हिडिओज सगळं काही वेळेवरती येईल, फक्त जिद्द ठेवा. पहिले 2 पेपर जसं आपण 70+ घेऊन गेलो आहे त्याचप्रमाणे हा सुद्धा पेपर आपल्याला 70+ घेऊनच जायचा आहे, हे डोक्यात ठेवा. त्या दृष्टीने नक्की प्रिपरेशन करताल. चलो, बाय बाय, ऑल द बेस्ट.